कोण आहे हरीश गा हो नाही नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे। आज आम्ही मस्तपैकी मॅटर्निटी शूट करायला चाललो। मस्तपैकी उन्हाचं चाललो आणि कारण ते इंडोर आहे। हां माझी काय कॅपॅसिटी नाही आहे म्हणून आम्ही इंडोरच गप करणार आहोत आणि एकच लुक काम फिनिश। कशी दिसते मी मला सांगा कमेंटमध्ये। आणि खरंच खूप दिवसांनी मी ब्लॉग करते कारण एवढे दिवस फक्त अशाच व्हिडिओ चाललेल्या। तर चलो पहिले शूट करून घेऊयात ना। तर आम्ही त्यांनी पटापट माझा मेकअप केला आणि खरं तर ॲक्च्युली ऊन पण खूप वाढत होतं म्हणून मग पटकन मेकअप करून आम्ही गेलो संदीपदांकडे, संदीप फोटो स्टुडिओ। 1 ते 1.5 तासात आम्ही पटापट फोटोशूट केलं कारण संदीपदांना जायचं होतं बाहेर, दुसरी ऑर्डर होती म्हणून आम्ही पटापट केलं। Yes. Artist is ready. Shooter तैयार है. Yes. Yes, great. इधर खाली कमी कडे बघा. हे तुझे हे ब्लॉक करून टाक. ब्रॉड स्माइल करतेत ना हां डोळे मोठे नको बाकी ओके हे तसे पण ते मोठे नाही वाटते नॉर्मली थोडे इकडे डाऊन ची फ्रंट आहे तर दोन्ही फ्रंट आहे बॉडी फ्रंट मन सरळ चिन डाऊन थोडीशी मन ह्या बाजूला गुड चिन डाऊन perfect. हॅलो गाईज, हा कुठल्या तरी रॅन्डम ब्लॉग मध्ये व्हिडिओ येणार आहे आणि तो का येणार आहे कारण आम्ही आता असंच बसलोय घरी आणि आम्ही असे पण बसतो हे तुम्हाला सांगायचं आहे। आणि कदाचित हा प्रेग्नन्सी नंतर येणार आहे व्हिडिओ, तर आम्ही हा किकोसाठी करतो। किको हे बघ तू इथे होतास म्हणून आम्ही असा रेकॉर्ड करतो। काहीच नाही ह्या व्हिडिओ कसं असतं ते कसं असतं ते असं ते काहीतरी चालू होतं कसं पण म्हणजे एका ठिकाणी अजिबात। हो बेसिकली हा पर्पज आहे ह्या व्हिडिओचा की आता आम्ही दोघंही बसलोय, बोर झालोय, फोटो भरलेत आणि त्यामुळे मग काय करूया म्हणून आम्ही असा व्हिडिओ चालू केलाय। आता हा कुठल्या ब्लॉग मध्ये व्हिडिओ टाकायचा का नाही टाकायचा, का असंच ठेवायचा, का अशीच मजा घ्यायची, का काय करायचं ह्याचं सगळं ते आपण बघू आता किंवा 15 दिवस आपल्याला किकू झाल्यानंतर ही जेव्हा बघायला भेटतं चांगलं वाटण्यासाठी रेकॉर्ड करतो। हो यार आपण तसं रेकॉर्डच केलं कळलं, काहीच नाही केलं। आता मला कट करायची पण इच्छा होत नाही कारण मला तेवढा कंटाळा आला नाही करायचं मला। ही बघ तुझ्या कोणी इथे लावलं हॅपी होली
तुझ्या इथे कोणी लावलं? बिल्डिंग सोडली. अरे इथे तिच्या इथे लावायचंय. त्याचं हे मान होत नाही अजून पूर्ण. बस इकडं हो. हे कोण आहे? माकड कोण आहे? हॅपी होली. ती पेनला अशीच जाते सुट्टीला 1-2 दिवस. कसं वाटतं आम्हाला असं बघून? 2 आठवडे फक्त. 2 आठवडे बघ. हॅपी होली मामी. हॅपी होली. आणि एक बोट लाव बाबूला. एक बोट. बाबूच्या ढोंगूला लावलं. नाही म्हणतात. हलकी बसले. बाबूच्या डोंगूला लावलं वरती. आता मामाला सगळे घे आता. सगळा घे. एवढा सगळा घे. हा चल. हॅपी होली. हॅपी होली. मला? हॅपी होली. एवढी पप्पाकडून आण जा. जाण घे. अजून घे कलर. दे बोल मामाला लावायचंय. दे त्याला. मला दे. दे त्याला. दे मला दे लवकर. अगं बाई. मला पडतंय. अजून जीव जातोय. वरती काय खाली जा. मी लावू. अरे बाप रे. आत्ताच आमच्याकडचे कलर खेळून झाले आणि यांनी प्लॅन केला की आदी भाऊजींच्या सासरी जायचं. आदी भाऊजी घरी तिकडे गेलेले ना, पहिली त्यांची होळी ना, म्हणून मग जावयाचं मन म्हणून मग ते तिकडे जाऊन बसलेले. तर ती येणार होती संध्याकाळी, पण ह्या तिघांनी मिळून जाऊन तिकडे हल्ला केला. आणि बघा तुम्ही नंतर पुढे मज्जा त्यांनी मस्त केली ती. टाटा टाटा. मी चाललो. आता काय ना मस्त. बाय बाय. तिथले व्हिडिओ करू नक्की आठवणीने. तुम्ही आता पुन्हा नेक्स्ट सरप्राईजला बघा काय असणार आहे. येस. आता सुरू कर. आता झालं ना. बाय बाय. टाटा. हे घे पण. आता तू बाहेर नको जाऊस. परत ब्ल्यू. दिसत वरती टेक्स्चर टाका. बघ सारखी. सो आम्ही हा नायजेरियन माणूस आमच्या सोबत होळी खेळायला आला नव्हता. ह्यांची हाऊस भागतच नाही अजून. तर हा नायजेरियन माणूस अलिबागला आला नाही होळी खेळायला. तो त्याच्या सासरी बसून राहिलेला. का तर त्याला हे करावं लागेल, म्हणजे होळीसाठी बाहेर पैसे द्यावे लागतील वगैरे वगैरे या उद्देशाने. म्हणून आम्ही काय केलं, आम्ही जाम खर्च करून हेलिकॉप्टरनी खास त्याच्या सासरी लँड झालो आणि त्याचं हे स्वरूप केलेलं आहे. त्यामुळे यापुढे सूचना राहील की असं घरात बिरात बसून राहण्याचं काम करू नका. म्हणून लगेच निघून यायचं. म्हणून लगेच निघून यायचं. तसं मी पण घरातच बसणार होतो. हे 2 जण आले म्हणून मी बाहेर पडलो. पण आता असे आम्ही रंगवलेले आहे एकमेकांना.